छगन भुजबळांना राज्यसभेवर संधी न मिळाल्यामुळे त्यांनी उघड नाराजी बोलून दाखवली आहे। पुतणे समीर भुजबळांना मंत्रिपद देण्याची अट भुजबळांनी घातलेली होती, मात्र त्यांची ही अट मान्य झाली नसल्याची माहिती मिळते। दरम्यान आपण नाराज नसल्याचं समीर भुजबळांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलंय। मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी वेळ कमी होता असंही त्यांनी कारण दिलंय, तर मंत्रिमंडळ विस्तारावेळी संधी मिळेल असा शब्द भाजपनं दिल्याचं देखील समीर भुजबळांनी सांगितलंय। बीजेपीचा हा काही विरोध नव्हता आणि राहिला प्रश्न पक्षाकडून पण जे आहे साहेबांना राज्यसभेसाठी आणि मंत्रिपदासाठी जे आहे होकारसुद्धा त्यांनी दिलेला होता। बीजेपीचा हा काही विरोध नव्हता आणि राहिला प्रश्न पक्षाकडून पण जे आहे साहेबांना राज्यसभेसाठी आणि मंत्रिपदासाठी जे आहे होकारसुद्धा त्यांनी दिलेला होता। नाशिक विधान परिषद निवडणुकीमुळे महायुतीत संशय कल्लोळ नाट्याचा नवा अंक पाहायला मिळतोय। नाशिकच्या विधान परिषद रणरंगणामध्ये विरोधकांपेक्षा महायुतीमध्ये जास्त अस्वस्थता आहे असा प्रश्न राजकीय नाट्यामुळे निर्माण झालेला आहे। कारण एकीकडे अपक्ष बंडखोर गोकुळ गीतेंनी महायुतीच्या नेत्यांच्या नाकी दम आणलेला आहे, तर दुसरीकडे गोकुळ गीतेंना भाजपचीच फूस असल्याची चर्चा शिवसेनेच्या गोटामध्ये रंगू लागली आहे। त्यामुळे भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन आणि शिवसेनेचे संकटमोचक उदय सामंत यांनी अनेकदा गीतेंची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र गोकुळ गीते मागे हटायला काही तयार नाहीयेत। आज सामंत पुन्हा नाशिकमध्ये जाऊन गीतेंची चर्चा करणार आहेत, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील गीतेंची फोनवरून चर्चा केल्याचं कळतंय। त्यामुळे शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंचा मार्ग सुकर होणार की वाट बिकट राहणार याचं भवितव्य हे गोकुळ गीतेंच्या निर्णयावरती अवलंबून असणार आहे। त्यांनी मला त्या ठिकाणी विचारलं की त्या ठिकाणी प्रसाद हिरेंनी आज दुपारी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर त्यांनी मला विचारलं की आपण पण त्या ठिकाणी तसा पाठिंबा देऊ शकतो। त्यांना मी स्पष्ट नकार दिला की मी त्या उमेदवाराला त्या ठिकाणी पाठिंबा देऊ शकत नाही, कारण मतदारांचा कौल बघता तो कौल चांगल्यापैकी माझ्या बाजूने असल्यामुळे तो पाठिंबा देणं म्हणजे त्या मतदारांचा त्या ठिकाणी मी घात करण्यासारखा प्रकार होईल। त्यामुळे मी त्यांना स्पष्ट नकार देऊन त्या ठिकाणी पुन्हा माझ्या नाशिकला येऊन माझ्या गाठीभेटी चालू केलेल्या आहेत। आणि दरम्यान आमची लढाई ही खुर्चीसाठी नसल्याचं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय। मी खुर्चीसाठी, आमची लढाई खुर्चीची नाही, आमचा अजेंडा खुर्चीचा नाही, आमचा अजेंडा महाराष्ट्राचा विकास करण्याचा आहे, महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करण्याचा आमचा अजेंडा आहे। त्यामुळे आमच्यामध्ये चांगली बॉन्डिंग आहे आणि जिथं कुठं आमच्या महायुतीतल्या लोकांना, आमदारांना काही अडचणी असतील, काही त्रास असेल, तर मुख्यमंत्री आणि आम्ही बसून त्यांचा त्रास दूर करू, त्यांच्या अडचणी आम्ही सोडवू। दरम्यान नाशिकचा तिढा सुटता सुटत नाहीये आणि त्यामुळे महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। गोकुळ गीतेंची चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया मंत्री उदय सामंतांनी दिली आहे, तर गोकुळ गीते माघार घेतील असा विश्वास अब्दुल सत्तारांनी व्यक्त केला आहे। गोकुळ गीते जे आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि मी काल देखील सांगितलं याच्यातनं काही सकारात्मक मार्ग निघण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे। कॅबिनेट झाल्यानंतर मी पुन्हा एकदा नाशिकला जाणार आहे। गिरीश भाऊ कदाचित कॅबिनेटला येऊ शकणार नाहीत, कारण कालच त्यांना ताप होता, ते आजारी आहेत, तर मी जाऊन पुन्हा एकदा गिरीश भाऊ आणि प्रयत्न करणार आहोत। भारतीय जनता पार्टीचे बंडखोर गीते साहेब हे मला असं वाटतंय की ते माघार घेतील आणि हा तिढा सुटल। ज्या वेळेस माझ्या मुलांनी फॉर्म भरला होता तर संभाजीनगरमध्ये बी ती नाराजगी झाली होती। शेवटी जी आमच्याकडे परिस्थिती आहे तीच आता नाशिकमध्ये आहे। मला वाटतं का नाशिकचा तिढा लवकरात लवकर एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी सोडवतील। नाशिक विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, तर दुसरीकडे गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार घेऊन दराडे यांना पाठिंबा द्यावा यासाठी प्रयत्न सुरूच आहेत। मात्र प्रसाद हिरे यांचा पाठिंबा अद्यापही मिळालेला नाही आणि गोकुळ गीते यांनीही अद्याप माघार घेतलेली नाही। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमंत्रणावरून निर्माण झालेल्या वादाचे पडसाद आता मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील उमटलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर नाराजी व्यक्त केली आहे। सीआयडी, सीओ, राज्य शिष्टाचार विभाग आणि विमानतळ प्राधिकरणातील संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाईची मागणीही करण्यात आली आहे।
या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आल्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती समोर आलेली आहे. मंत्रिमंडळामध्ये हा विषय निघाला होता, परंतु राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना मी मनापासून धन्यवाद देईन की ज्यावेळी चर्चा शिवसेनेच्या मंत्र्यांनी आम्ही सुरू केली त्याचवेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की ज्यावेळी त्या कार्यक्रमाला मी जिथे गेलो आणि शिंदेसाहेब त्या कार्यक्रमाला दिसले नाहीत त्यावेळी अधिकाऱ्यांना विचारलं की तुम्ही अशा पद्धतीचा कार्यक्रम तुम्ही का केला. त्या पद्धतीची शोकॉज नोटीस स्वतः मुख्यमंत्री कार्यालयानं सिडकोच्या अधिकाऱ्यांना काढलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आम्ही सांगायच्या अगोदरच माननीय मुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतलेली होती.